Democracy in India is happening right now. नडले भिडले रक्तबंबाळ झाले. राहुल गांधीच्या नाकातून रक्त. लोकशाही की दडपशाही? दिल्ली इथं नीट परीक्षा घोटाळा आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करणारा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी अत्यंत अमानुषपणे आणि बळाचा वापर करून ताब्यात घेतलाय. या कारवाई दरम्यान झालेल्या धक्काबुक्कीत राहुल गांधी यांच्या नाकातून रक्त वाहू लागल्यानं राजधानीत एकच खळबळ उडाली. लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहातील विरोधी पक्षनेत्याला रस्त्यावर फरफटत नेणं, 10 ते 12 पोलिसांनी मिळून त्यांना गुन्हेगारासारखं उचलून नेणं आणि या गदारोळात त्यांना रक्तबंबाळ करणं ही देशातील लोकशाहीची थट्टा उडवणारी आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीचे जाहीर प्रदर्शन करणारी अत्यंत गंभीर घटना आहे. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणावर संसदेत चर्चा व्हावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा ही विरोधी पक्षांची आणि विद्यार्थ्यांची अत्यंत रास्त मागणी आहे. या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या संसदेवरील मोर्चावर दिल्ली पोलिसांनी अत्यंत क्रूर लाठीमार केलाय, ज्यामध्ये शेकडो तरुण विद्यार्थी गंभीर जखमी झालेत. या जखमी विद्यार्थ्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतल्यानंतर देशाच्या तरुणाईवर होणाऱ्या या अत्याचाराविरोधात जाब विचारण्यासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षाच्या प्रमुख खासदारांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे शांततापूर्ण मार्च काढला होता. मात्र सामान्य जनतेचा आणि विरोधकांचा आवाज ऐकण्याऐवजी सरकारनं पुन्हा एकदा पोलिसांच्या लाठ्या आणि बळाचा वापर करून हा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला होता आणि जोपर्यंत सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करत नाही किंवा संवाद साधत नाही तोपर्यंत तिथून न हलण्याचा बाणा दाखवला. त्यांनी रात्रभर तिथं रस्त्यावर बसून आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. सरकारकडून केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आंदोलनस्थळी येऊन राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही चर्चा केवळ फोल ठरली, कारण सरकार विद्यार्थ्यांच्या हक्कांवर ठोस निर्णय घेत नाहीये. चर्चा निष्फळ ठरल्यानंतर संध्याकाळी 6:45च्या सुमारास दिल्ली पोलिसांनी रॅपिड ऍक्शन फोर्सच्या शेकडो जवानांनी संपूर्ण परिसराला वेढा घातलाय. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या लोकप्रतिनिधींना हटवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केलाय. राहुल गांधी यांनी शांततेनं रस्त्यावर बसून आपला विरोध सुरू ठेवला असता अचानक 10हून अधिक धिप्पाड पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना घेरलंय. त्यांनी पोलिसांसोबत जाण्यास नकार दिलाय, कारण एका विरोधी पक्षनेत्याला आपल्या देशातील तरुणांसाठी आवाज उठवण्याचा पूर्ण घटनात्मक अधिकार आहे. परंतु सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांना रस्त्यावरूनच फरफटत नेण्यास सुरुवात केली. या लाजिरवाण्या आणि हिंसक कारवाई दरम्यान राहुल गांधी यांच्या छातीवर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने उचलून सरकारी बसमध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला आणि याच झटापटीत त्यांच्या नाकाला जबर मार लागल्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त आलंय. एका राष्ट्रीय नेत्याला, जो देशातील कोट्यावधी जनतेचं प्रतिनिधित्व करतो, त्याला अशा प्रकारे रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण आणि धक्काबुक्की करणं ही निव्वळ पोलिसांची कारवाई नसून ही केंद्र सरकारची हुकुमशाही आणि दडपशाही आहे. या संपूर्ण कारवाईत सर्वात धक्कादायक आणि संशयास्पद म्हणजे राहुल गांधी आणि खासदारांना ताब्यात घेण्यासाठी आलेल्या अनेक पोलिसांच्या ड्रेसवर नेम प्लेट नव्हत्या. लोकशाहीत कायद्याचं राज्य चालतं की गुप्त पोलिसांची हुकुमशाही, असा गंभीर प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झालाय. ओळख लपवून लोकप्रतिनिधींवर हल्ला करणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यांना कोणाचं संरक्षण होतं हे उघड आहे. विरोधी पक्षनेत्यासोबतच प्रियंका गांधी, अखिलेश यादव आणि इतर विरोधी नेत्यांनाही पोलिसांनी असभ्यपणे ओढत ताणत वाहनांमध्ये भरलंय. या सर्व नेत्यांनी बसच्या खिडकीतूनही सरकार विरोधी घोषणाबाजी चालू ठेवली आणि देशातील तरुणांसाठी आपला लढा सुरूच राहील असा ठाम निर्धार व्यक्त केलाय. यावरून सरकारची दडपशाही स्पष्टपणे दिसून येते. जेव्हा एखादं सरकार विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या, परीक्षेच्या आणि भवितव्याच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी विरोधकांना रक्तानं माखण्याचं धोरण स्वीकारतं, तेव्हा ते सरकार आपलं नैतिक अधिकार गमावून बसलेलं असतं. नीट सारख्या देशव्यापी परीक्षेतील घोटाळ्यामुळे लाखो कुटुंबाचे स्वप्न उद्ध्वस्त झालंय. मात्र सरकार या विषयावर संसदेत साधी चर्चा करायलाही तयार नाहीये.
संसदेत विरोधकांचा आवाज बंद करायचा आणि संसदेबाहेर रस्त्यावर उतरल्यास पोलिसांना पुढे करून लाठ्यांनी त्यांचा चेहरा रक्ताळायचा, हीच मुळीच सरकारची कार्यपद्धती बनली आहे. विरोधी पक्षनेत्याच्या नाकातून आलेले रक्ताचे थेंब हे फक्त राहुल गांधी यांच्या वैयक्तिक दुखापतीचे प्रतीक नाही आहेत, तर ते या देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या जखमांचं जिवंत पुरावे. सत्ताधारी पक्ष सत्तेच्या इतका अंध झालाय की त्यांना देशाच्या विरोधी पक्षनेत्याचा सन्मान राखण्याची शुद्ध राहिलेली नाहीये. शांततापूर्ण आंदोलनाचा हिंसक वळण देण्याचं काम स्वतः प्रशासनानं केलं असून जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष भरकटवण्यासाठी आणि विरोधकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठीच हा जाणीवपूर्वक केलेला हल्ला होता, असा आरोप केला जातोय. सरकार जितक्या जोरानं विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न करेल तितक्याच जोरानं देशातील तरुणाई आणि सामान्य जनता ही अन्यायाविरोधात उभी राहील. विरोधी पक्षनेत्याला रक्तबंबाळ करून सरकारनं तात्पुरतं आंदोलन दडपलं असलं तरी विद्यार्थ्यांच्या मनात लागलेली असंतोषाची आग आणि सरकारच्या या हुकुमशाही विरोधातील जनक्षोभ आता शांत होणारा नाहीये. ही घटना भारतीय राजकीय इतिहासातील एक काळा दिवस म्हणून नोंदवली जाईल, जिथे हक्क मागणाऱ्या तरुणांच्या नेत्याला देशाच्या पंतप्रधानांच्या दाराबाहेर रक्ताची आहुती द्यावी लागेल. तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.